मेव्हण्याच्या प्रेमात पडली 3 मुलांची आई, अनैतिक संबंधासाठी नवऱ्याचा काटा काढला. ही कहाणी आहे रिअल कहाणी उत्तर प्रदेशमधील झाशी या ठिकाणची. तर बायकोने मेव्हण्यासाठी नवऱ्याचा संपवण्याचा जसा कट रचला आणि हा कट नंतर त्यांच्या कॉल रेकॉर्डनुसार किंवा त्यांच्या लोकेशननुसार उघडकीस आला. कसा आला, काय आला, हे आपण या स्टोरीमधून पाहणार आहोत. या स्टोरीमधून आपल्याला कोणाचंही मन दुखवायचं नाही किंवा कोणालाही त्रास होईल असं करायचं नाही. फक्त एक सामाजिक संदेश आपण इथून देऊ शकतो. तर झाशीमधील नदीच्या किनाऱ्यावर एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून येतो. सकाळी लोक अशीच वॉकिंगला जात असतात. तर तेव्हा त्यांना दिसून येतं की एक माणूस मृत अवस्थेत पडून राहिला आहे. तर ही बातमी पोलीस स्टेशनमध्ये देतात. तर काही वेळानंतर तिथं पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचारी पोहोचतात आणि या प्रकरणाचा तपास घेतात. तर पोलिसांना मृतदेहाच्या शेजारी एक फिश पॉयझनची बाटली सापडते, काचेची. तर पोलीस जेव्हा त्याचा खिसा वगैरे चेक करतात तर त्या खिशामध्ये त्याचं आधार कार्ड सापडतं. आधार कार्डावर त्या इसमाचं नाव असं, ज्यावर केशव जाटव या व्यक्तीचं आधार कार्ड असं आढळून येतं. तर पोलीस कोणतीही कहाणी, कोणतीही घटना आपल्या लेवलवर ठेवत नाहीत. हा मृतदेह नंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येतो पोस्टमार्टमसाठी. तर पाठवण्यात आल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये दतिया इंदरगड येथे राहणाऱ्या केशव जाटव यांचा हा मृतदेह आहे असं आढळून येतं. बातमी कळताच केशवच्या पूर्ण गावात खळबळ उडते. कुटुंबियांना काहीच कळत नाही की असं नेमकं प्रकरण झालं आहे काय, कोणी केलं, कसं केलं. कारण तो आत्महत्या करणारा तर नव्हता, तशातला काही वाटत नव्हता. तर हा काहीतरी गडबड आहे हे लोकांना दिसून आलं. तर केशव हा विष देऊन हत्या केली असेल असं कोणालाच वाटत नव्हतं. मृत केशवच्या पत्नी आणि 2 मुलींचा आणि मुलाचा आक्रोश सारे गाव हादरलं होतं. त्यांना पण रडू येत होतं. पण आणि त्याची जी पत्नी आहे तिचं खोटं मोठं रडू होतं. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर असं समजलं की केशवचा पहिला गळा दाबण्यात आला, मग त्याच्या शरीराच्या प्रायव्हेट जागेवर वार करण्यात आले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी अधिक तपास, ज्यांका आणखी पुढची स्टोरी वेगळीच मूड घेत होती. पोलिसांना गावकऱ्याकडून कळले की केशवच्या घरात केशवच्या बायकोच्या मेव्हण्याचा जास्त येणंजाणं असायचं. यावेळी केशवच्या भावाने केशवच्या बायकोला मेव्हण्याचा जास्त येणंजाणं होतं. केशवच्या भावाने असं सांगितलं की वहिनी आणि तिच्या मेव्हण्यावर त्यांना डाऊट आहे असं पोलिसांना समजतं. नंतर पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांचे पुरावे मिळावेत यासाठी त्यांनी बरेच काही प्रयत्न केले, ज्यामध्ये केशवच्या बायकोचे आणि मेव्हण्याचे बरेच कॉल संभाषण आढळून आले. ज्या दिवशी केशवचा मृतदेह झाला त्याच्या आदल्या रात्री केशवचा मृतदेह आढळल्याच्या परिसरात ज्याचा त्याच्या पत्नीच्या मेव्हण्याचा फोन लोकेशन तिथं असल्याचं असं हे पण आढळून आलं. तर हे आढळून आल्यानंतर पोलीस पुढील तपासणी करताच असं समजलं की जी त्यांची पत्नी आहे केशवची आणि त्यांचा जो तिच्या मेव्हणा आहे यांचे अनैतिक संबंध कुठंतरी लोकांना दिसत होते, कळून येत होते. आणि हे तसंच झालं. यांनी एकमेकांना लग्न करण्यासाठी, एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी आपल्या दोघांमधील अडथळा जर कोण असेल तो तिचा नवरा आहे असं सांगून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. आणि ही कहाणी वेगळीच दिशा दाखवण्याचा, एक दिशाभूल करण्याचा प्रयत्नही या कहाणीमधून केला गेला. जेव्हा पोलिसांना केशवचे बायको आणि त्याच्या मेव्हण्याची चौकशी केली तर पोलिसांसमोर केशवच्या बायकोचे गुन्ह्याची कबुली केली.
केशवच्या बायकोचे मेव्हण्यासोबत अनैतिक संबंध होते, तर केशव आणि त्याच्या बायकोने वैवाहिक आयुष्य जे लग्न करायचं आहे, नीट दुसऱ्यांदा लग्न करून सुरळीत राहू असं ठरवलं होतं. केशवला सोडून सख्या मेव्हण्यासोबत लग्न करण्याचा प्लान केशवच्या बायकोने केला होता. हा कट नवऱ्याला संपवण्याचा प्लान बनवला होता. तर हा प्लान बनवल्यानंतर मेव्हण्याच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नात केशवला बोलवलं गेलं आणि या दरम्यान दारू पिण्यासाठी त्याचा मेव्हणा आणि केशव दुसऱ्या एका नातेवाईकाला घेऊन बाहेर गेले. तिथेच केशवची हत्या करण्यात आली आणि मृतदेह नदीच्या किनारी एक विषारी बॉटल टाकून फेकून देण्यात आला. या कहाणीमधून एवढंच समजतं, एवढंच कळतं की अनैतिक संबंधासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाणं, आपल्या नवऱ्याला संपवणं, ज्याच्यासोबत आपण 20 वर्ष 25 वर्ष आयुष्य काढलं, जे आपले 3 मुलं आहेत, लेकरं आहेत, त्यांना आपण असं टाकून एवढ्या खालची पातळीवर जातो, ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. तर या कहाणीमधून एवढंच सांगायचं आहे, एवढंच सांगण्याचा छोटासा प्रयत्न आहे की आपण जे काय करतो, जे काही आहे, ती आपल्यात जी संभाषण आहे, जी आपल्या मुलांसोबत, नवऱ्यांसोबत हे संभाषण करताना त्याच्या समोरच्या आपल्या माणसाच्या गरजा समजून घ्या की त्याला काय पाहिजे, काय नाही आणि पुढील वाटचाल करा. बस एवढंच आहे. जय हिंद.